नसरापूर अत्याचार प्रकरणाला जवळपास 8 दिवस उलटून गेले आहे आणि यानंतर जे आहे ते पुण्यातील नागरिक आक्रमक झालेत आपल्याला पाहायला मिळालं। या ठिकाणी मोठ्या संख्येने मूक मोर्चामध्ये नागरिक सहभागी झाले होते। इतक्या मोठ्या संख्येने हा मूक मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। आता ह्या मूक मोर्चाची सांगता ही गरवारे कॉलेज जवळील सावरकर स्मारक या परिसरात झाली। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही महिला आहेत ज्या ह्या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात आपल्याला पाहायला मिळालं होतं। ताई, काय सांगाल तुम्ही? खरं तर आज इतक्या दुर्दैवी ही घटना घडली, 8 दिवस झालेत आणि या स्वरूपाचा मोर्चा देखील आज झाला। तुम्ही काय अनुषंगाने या मोर्चामध्ये सहभागी झाला? हे बघा, मी पण एका मुलीची आई आहे। एका आईचं दुखणं एका आईला कळतं। या महाराष्ट्रामध्ये खूप मालिका सुरू झाली अत्याचाराच्या, खास करून लहान मुलींवर। माझं असं मागणं आहे, फडणवीस साहेब, या सगळ्या अत्याचाराला कुठेतरी पायबंद घाला। तुमच्या हातात कायदा आहे, तुम्ही सगळं काही करू शकता, माहितीये का? पण आम्ही काय करणार? सामान्य नागरिक काय करणार? तुम्हाला 10 वेळा विनवण्या करणार की फाशी द्या, फाशी द्या, पण याच्यावर कुठेतरी कायदा कठोर झाला पाहिजे। ही मालिका थांबली पाहिजे। एक आई म्हणून मला असं मनापासून वाटतं, हे महाराष्ट्रामध्ये होता कामा नये परत। मला मनापासून वाटतं आणि फडणवीस साहेब, याची तुम्ही काळजी घ्या। मला तू देखील ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाली। खर तर अनेक लहान मुलं आपण या आंदोलनामध्ये सहभागी झाली। की नेमकं तू कशासाठी आंदोलनामध्ये सहभागी झाली? हे बघा, ही नरसापूर काही लांबची गोष्ट नाही, आमच्या पुण्यातली। आम्ही पुण्यामध्ये सुद्धा शिक्षणासाठी आहे। आज तिच्यावरती वेळ होती, उद्या आमच्यावरती सुद्धा येऊ शकते, महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीवरती येऊ शकते। आपली न्याय व्यवस्था अशी झालेली आहे आणि असे विकृत समाजाचे किंवा निर्लज्ज मानसिकता असणारी लोक समाजामध्ये वावरत आहेत। चक्क 2 लैंगिक अत्याचार त्या व्यक्तीने केले होते आणि तो एरवाडा जेलमध्ये जाऊन सुद्धा आला होता, तरी सुद्धा त्याला जर सोडलं जात असेल समाजामध्ये, तर स्त्रिया कशा सुरक्षित असतील? यासाठी मी या ठिकाणी आले होते। न्याय मिळालाच पाहिजे। आपण जर पाहिलं तर इतक्या मोठ्या संख्येने जे नागरिक आहेत ते संपूर्ण या मोर्चाच्या परिसरात जमले होते। साधारण 1.5 ते पावणे 2 तास हा मोर्चा या ठिकाणी सुरू होता आणि या मोर्चाचा समारोप जो आहे तो या ठिकाणी सावरकर स्मारक परिसरात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी शांततेत हा मोर्चा पार पडला। मूक मोर्चा असल्यामुळे कोणत्याही स्वरूपाच्या ज्या घोषणा आहेत त्या या मोर्चामध्ये दिल्या गेल्या नाहीत। नागरिकांनी देखील मीडिया असेल किंवा अनेक समाज माध्यमे असतील यावर बोलणं आणि व्यक्त होणं टाळलं। मात्र त्यांची ही शांतता सांगून जात होते की नेमकी घटना काय आहे, नेमका प्रकार काय आहे, त्यांच्या मागण्या काय आहे आणि आपल्या शांततेतून न बोललेल्या शब्दातून ते या समाजाचं प्रतिबिंब, जे या मोर्चाचं जे प्रतिबिंब आहे ते सर्व समाज माध्यमांपुढे व्यक्त करत होते न बोलता। हा मोर्चा आता ह्या ठिकाणी पार पडलाय। मोर्चाच्या सहभागी ज्या महिला होत्या त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाले। अश्रू त्यांच्यामध्ये दाटले होते। लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, दिव्यांग असतील, या मोर्चामध्ये जे आहे ते सहभागी झाले होते आणि जवळपास 1.5 ते पावणे 2 तास हा मोर्चा जो आहे तो सुरू होता। पायी अंतर जर आपण पाहिलं तर अगदी 15 मिनिटं पायी अंतर असणारा हा परिसर आहे। मात्र या मोर्चाच्या निमित्ताने आणि गर्दीच्या निमित्ताने तब्बल 2 तास, पावणे 2 तास या मोर्चासाठी इथे हा 1.5 किलोमीटरचा टप्पा पार करण्यासाठी या मोर्चाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि यातून एकच मागणी केली जाते की आरोपीला लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा देण्यात यावी। प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।